नमस्कार. जावेद तांबळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आपल्याला एक 2-3 विषयावर बोलायचं आहे, त्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. खरं तर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला काही हरकत नाही. आपल्याला कल्पना आहे, गेल्या अनेक दिवसांपासून आपण शिक्षक भरती आणि त्या संदर्भात वेगवेगळे जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांना अनुसरून आपण व्हिडिओ बनवून तुमच्यापर्यंत ऑथेंटिक माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. मग त्याच्यामध्ये शिक्षक भरती असेल, वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये असणारी रिक्त पदं असतील, त्याचप्रमाणे शिक्षण सेवक रद्दची भूमिका जी आहे ती प्रथमतः आणि सुरुवातीपासून आपण घेतलेली आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत आलेलो आहोत. खरं तर आता आगामी शिक्षक भरती संदर्भात अनेक जण प्रश्न विचारतायत. तर आगामी शिक्षक भरती ही होणारच आहे. वेगवेगळ्या चर्चा होत आहेत, मात्र निश्चितपणानं शासन स्तरावर या आगामी शिक्षक भरतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. आपल्याला कल्पना आहे की या ज्या पवित्र पोर्टलवर जागा अपलोड करण्याची जी मुदत होती ती 31 मे होती, मात्र ती वाढवण्यात आलेली आहे आणि जी मुदत वाढलेली आहे त्याच्यामुळे फायदा हा अभियोग्यता धारकांचाच आहे, कारण त्या ठिकाणी जागा ज्या आहेत त्या वाढणार आहेत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये खरं तर माहिती दिली होती की कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये नेमक्या किती जागा आहेत. आपण त्या ठिकाणी माहिती दिलेली होती की साधारण 1000 जे आहेत ते रिक्त जागा ज्या आहेत ते कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये असतील. त्या ठिकाणी मात्र पदवीधर जे आहेत जागा त्या थोड्याफार कमी असतील आणि विशेषतः ज्या भाषा आणि समाजशास्त्र आहेत काही ठिकाणी अतिरिक्त सुद्धा जागा आहेत आणि अशीच परिस्थिती इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी असेल आणि त्या ठिकाणी त्या भागामध्ये आपल्याला कल्पना आहे की त्या ठिकाणी भाषा आणि समाजशास्त्राचे जे शिक्षक आहेत ते अतिरिक्त आहेत. आता हे होत असताना याच्यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे तो अनेक शिक्षण सेवक जे आहेत ते पॅनिक अवस्थेमध्ये आहेत की जर शिक्षण सेवक कालावधीमध्ये जर अतिरिक्त झालं तर त्यांचं काय होणार, अशा पद्धतीची चर्चा सध्या सुरू आहे आणि काही शिक्षण सेवक जे आहेत ते पॅनिक आहेत. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की जे अतिरिक्त शिक्षक आहेत त्या शिक्षकांचं म्हणजे भाषा आणि समाजशास्त्र जे पदवीधर शिक्षक अतिरिक्त आहेत त्या शिक्षकांचं उपशिक्षक पदावर समायोजन करण्यात येणार आहे त्याच जिल्ह्यामध्ये. अशा पद्धतीचं पत्रक आहे आणि त्या अनुषंगानं हालचाली ज्या आहेत त्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत. आता याच्यामध्ये अनेकांचे प्रश्न असे आहेत की शिक्षण सेवक आम्ही आहोत आणि आम्ही अतिरिक्त झालेलो आहोत, मग ती आता सध्या आम्हाला मानधन दिलं जात आहे. मात्र हे आपल्याला कल्पना आहे की जे समायोजन होणार आहे ज्या अतिरिक्त शिक्षकांचं ते उपशिक्षक म्हणून जरी होत असलं तरी ते सध्या ज्या वेतन श्रेणीवर काम करतायत तीच वेतन श्रेणी उपशिक्षक जरी ते त्यांचं समायोजन झालं तरी तीच वेतन श्रेणी त्यांना मिळणार आहे, म्हणजे पदवीधर वेतन श्रेणी त्यांना मिळणार आहे. आता राहिला मुद्दा शिक्षण सेवकांचा, तर आता त्यांना मानधन मिळतंय, मात्र 3 वर्षानंतर ज्या वेळेला त्यांची जी पदवीधरची वेतन श्रेणी त्यांना मिळत असणार आहे तीच वेतन श्रेणी ते उपशिक्षक झाल्यावर सुद्धा मिळणार आहे. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा घाबरून जाण्याचा विषय नाहीये, पॅनिक होण्याची अवस्था त्या ठिकाणी निर्माण करू नये असं मला वाटतंय, कारण मी स्वतः काही अधिकाऱ्यांशी बोललेलो आहे. त्यामुळं त्या ठिकाणी जे शिक्षण सेवक अतिरिक्त होत आहेत त्या शिक्षण सेवकांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. त्यांचं जरी उपशिक्षक म्हणून समायोजन होत असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी त्यांना जी वेतन श्रेणी मिळणार आहे त्या वेतन श्रेणीचं संरक्षण त्या ठिकाणी होत आहे. त्यामुळं 3 वर्षानंतर म्हणजे शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना जी पदवीधरची वेतन श्रेणी असेल तीच वेतन श्रेणी त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे. त्यामुळं त्या ठिकाणी समायोजनाला घाबरून जाण्याचं किंवा मी अतिरिक्त झालो मग कशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टींचा हे होणार आहे, तर तिथं त्या ठिकाणी घाबरून जाण्याची आवश्यकता नाहीये. सुरुवातीला तालुका असेल, त्यानंतर मग तालुक्यात जर जागा अवेलेबल नसतील तर इतर तालुका जिल्हा अशा पद्धतीचं ते समायोजन होणार आहे. त्यामुळे मला वाटतंय की शिक्षण सेवक जे अतिरिक्त आहेत त्यांनी घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आणि हे समायोजन जे आहे ते 18 मे 2011च्या GR नुसार होणार आहे. 18 मे 2011चा GR जो आहे तो तुम्ही बघून घ्या, त्या ठिकाणी त्यानुसार तो समायोजनाची प्रक्रिया जी आहे ती त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळं त्या ठिकाणी शिक्षण सेवक जे अतिरिक्त आहेत त्यांनी घाबरून जाण्याची काहीही आवश्यकता नाहीये. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला कल्पना आहे की केंद्रप्रमुख पदाची जी परीक्षा आहे ती झालेली आहे. त्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले गेले, काही लोक जे आहेत ते कोर्टात गेले आणि त्यानंतर अखेर कोर्टानेही सांगितलं की या निकषानुसार तुम्ही केंद्रप्रमुख भरती जी आहे ती करायची आहे आणि त्या ठिकाणी जी अट होती टीईटी पासआउटची, टीईटी किंवा सीटीईटीची, तर 3 फेब्रुवारी 2026 पर्यंतची मुदत जी आहे त्या मुदतीपर्यंत जे लोक
टीईटी किंवा सीटीटी पास आउट आहेत त्यांना त्या ठिकाणी जे मेरिटमध्ये आहेत त्यांना ती केंद्र प्रमुख पद जे आहे त्या पदावर भरती होणार आहे. अशा पद्धतीचं त्या ठिकाणी पत्रक जे आहे किंवा अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं अनेक जिल्ह्यांमध्ये आता केंद्रप्रमुख पदासाठी जे पात्र झालेले आहेत, जे मेरिटमध्ये आलेले आहेत, त्यांची कागदपत्र पडताळणी सुरू झालेली आहे. काही जिल्ह्यांमध्ये अद्याप सुरू झालेली नाही, मात्र ती सुद्धा होईल. मात्र एक गोष्ट आहे की सीटीईटी वाल्यांचा एक मुद्दा होता, तो सीटीईटी वाल्यांचा मुद्दा अद्यापही एक सुनावणी त्यांची व्हायची आहे. त्या सुनावणीनंतर सीटीईटी जे अपियर होते त्यांच्या संदर्भात जो आहे तो निर्णय होणार आहे. खरं तर गुणवत्तेच्या आधारावर ही केंद्रप्रमुख परीक्षा भरती जी आहे ती होतीये. मात्र त्या ठिकाणी जे लोक सीटीईटी अपियर होते मात्र त्यांनी या प्रत्यक्ष परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवलेले आहेत, त्यांना मात्र त्या ठिकाणी संधी देण्यात आलेली नाहीये. मग त्यानंतर खऱ्या अर्थानं जर सुनावणी झाली तर जर त्यांना संधी मिळाली तर निश्चितपणानं त्यांनाही त्या ठिकाणी संधी मिळणार आहे. तत्पूर्वी सध्या तरी ज्या निकषाच्या आधारे ही भरती होतीये त्या निकषाच्या आधारे आता सध्या भरतीची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे. दुसरा एक मुद्दा मी या ठिकाणी लिहिलेला आहे की खाजगी अनुदानित संस्था ज्या आहेत त्या ठिकाणी किती जागा आहेत. आता एक मुद्दा आहे की रयत शिक्षण संस्था जी आहे, रयत शिक्षण संस्था आपल्याला माहिती आहे विदाऊट इंटरव्ह्यू हा ऑप्शन निवडत असते आणि या विदाऊट इंटरव्ह्यूच्या ऑप्शनमध्ये आपल्याला कल्पना ही मागच्या वेळेलाही मोठ्या प्रमाणात रयत शिक्षण संस्थेच्या जागा आलेल्या होत्या. मात्र त्या ठिकाणी कोर्ट केस असल्यामुळं म्हणजे जी जुनी लोक होते त्यांनी कोर्टात गेल्यामुळं त्या रयत शिक्षण संस्थेवर ज्या अभियोग्यताधारकांची निवड झालेली होती त्यांना ऑर्डर मिळण्यासाठी खूप विलंब लागला होता. म्हणजे जवळजवळ 1 वर्ष जे आहे 1.25 वर्ष त्यांचं त्या ठिकाणी वाया गेलेलं होतं. तीच परिस्थिती आता सुद्धा ओढावू शकते. रयत शिक्षण संस्था या जागा देणार आहेत निश्चितपणानं पवित्र पोर्टलवर. मात्र खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी काय मुद्दे होतील ते आता तुर्तास तरी सांगता येणार नाही. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या जाग्यासंदर्भात तुम्हाला मी सांगितलेलं आहे. मात्र इतर ज्या काही संस्थांच्या जागा आहेत त्या आपल्याला कल्पना आहे पवित्र पोर्टलवर अपलोड होतातच. मात्र त्याचबरोबर त्यांना जाहिराती सुद्धा वर्तमानपत्रांमध्ये द्याव्या लागतात. तर त्या जाहिराती सुद्धा तुम्ही रोज त्या ठिकाणी पाहत आहात. त्यामुळं ही जी भरती आहे आगामी शिक्षक भरती ती 100% होणार आहे. त्यामुळं होणार नाही वगैरे या गोष्टी तुम्ही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा असं माझं प्रामाणिक मत आहे. तिसरा एक महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा आहे की शिक्षण सेवक रद्दच्या याचिकेसंदर्भात काय झालं. आपल्याला कल्पना आहे की मागच्या याचिकेसंदर्भात ती आपली केस जी आहे ती सुनावणीला आलेली नाहीये. पण जूनची जी आहे ती मेन्शन दाखल करून जूनची तारीख घेतली होती. पुन्हा एकदा आपल्याला त्या ठिकाणी सुनावणीला तारीख आली, आपली केस आलेली नाहीये. मात्र या जूनच्या अखेरपर्यंत आपली जी आहे ती पुन्हा एकदा सुनावणी त्या ठिकाणी होईल आणि निश्चितपणे त्या ठिकाणी काही सकारात्मक गोष्टी होतील असं अपेक्षित आहे. दुसरा एक महत्वाचा मुद्दा मला या ठिकाणी आवर्जून सांगायचा आहे की ह्या सगळ्या गोष्टी होत असताना म्हणजे शिक्षण सेवक रद्द होणार की नाही होणार, मग 12 महिने राहिलेत, 1 वर्ष राहिलं, अशा पद्धतीच्या गोष्टी होत राहतात. एक मुद्दा लक्षात घ्या की पूर्वी सुद्धा काही लोकांनी मानधन वाढीसाठी आंदोलनं केली, निवेदनं दिली आणि त्याचा फायदा त्या लोकांना नाही झाला तर तो फायदा आपल्याला. आपल्या या केसमध्ये थोडी परिस्थिती वेगळी आहे. आपण कोर्टाचा मार्ग अवलंबलेला आहे आणि अनेक बारीक सारीक मुद्दे त्या ठिकाणी आपण घातलेले आहेत. त्यामुळं त्याचा फायदा जो आहे निश्चितपणानं जर सकारात्मक काही घडलं तर आपल्यालाच होणारच आहे. येणाऱ्या ज्या शिक्षण सेवक आहेत त्यांनाही त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे कृपया वेगळे गैरसमज त्या ठिकाणी पसरवण्यापेक्षा एक सकारात्मक भूमिका आपण घ्यायला काही हरकत नाही असं मला वाटतंय. आपण सिंधुदुर्गमध्ये जो कॅन्डल मार्च काढलेला होता शिक्षण सेवकांचा की शिक्षण सेवक काचं काही बरं वाईट झालं तर त्यांना अनुकंपा नोकरी मिळावी, सेवा संरक्षण मिळावं अशा पद्धतीचा, आणि त्याचा परिणाम आपण पाहिलेला आहे की त्याचा सकारात्मक परिणाम झालेला आहे. अनुकंपाचं जे सुधारित पत्रक आहे, सुधारित GR आहे तो आलेला आहे. खाजगी अनुदानित संस्थेवर असणारे शिक्षण सेवकांना सुद्धा आता अनुकंपा जो आहे तो त्या ठिकाणी मिळतोय. त्यामुळं काही सकारात्मक बाबी होत आहेत, काही घडतायत. त्यामुळं त्या सकारात्मक बाबींकडे आपण पाहूयात असं मला वाटतंय. दुसरा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मला म्हणायचा आहे की खाजगी संस्थेवर जे शिक्षण सेवक अतिरिक्त होत आहेत त्या शिक्षण सेवकांच्या संदर्भात अनेक जण चुकीच्या पद्धतीच्या चर्चा करताना मला पाहायला मिळत आहेत, ज्याचा परिणाम थेट त्या शिक्षण सेवकाच्या मनावर होतो. मित्रांनो, खाजगी शिक्षण संस्थेवर एखादा शिक्षण सेवक अतिरिक्त होत असेल तर त्याला थेट घरी जावं लागेल, त्याला घरात बसावं लागेल, त्याला नोकरी त्याची जाणार, अशा पद्धतीच्या चर्चा ज्या आहेत ते होत आहेत. त्यामुळे कुठंतरी तो शिक्षण सेवक ज्या मेहनतीने त्याने नोकरी मिळवलेली आहे
कष्टाने नोकरी मिळवलेली नाही, अशा वेळेला जर अशा पद्धतीचे जर त्याच्या कानावर शब्द पडले तर कुठंतरी त्याची मानसिक परिस्थिती ढासळण्याची शक्यता असते. त्यामुळं अशा चर्चा न करता त्या ठिकाणी सविस्तर माहिती घेणं आणि त्या शिक्षण सेवकांपर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं असतं. मी त्या शिक्षण सेवकांना सांगू इच्छितो जे अतिरिक्त आहेत खाजगी अनुदानित संस्थेवर, तर त्यांनी कुठल्याही प्रकारची भीती बाळगण्याची गरज नाहीये. अनेक पर्याय आहेत. मी सविस्तर या फक्त आणि फक्त एका विषयावर सविस्तर व्हिडिओ बनवणार आहे. आता तुर्तास एवढंच सांगणार आहे की त्यांनी घाबरण्याची गरज नाहीये. आणि जे जिल्हा परिषदवर आहेत, ज्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील तिथं जे काही अतिरिक्त शिक्षण सेवक आहेत त्यांनी तर घाबरण्याची गरज नाही. त्यांचं समायोजन इतरत्र ठिकाणी होणार आहे. या संदर्भात काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.